Well, good morning to all. Good morning, sir. Okay, we'll start today's session. Write on the example. I will. Yes, the screen is visible. PDF. Yes, sir. Okay. Yes, sir. Write on example 1.4.1. Example 1.4.1. Yes. What is the example here? If y is equal to cos of m sin inverse of x, then show that y of n plus 2, sorry, 1 minus x square into y of n plus 2 minus 2n plus 1 into x plus into y a to the base n plus 1 to the base n plus 1 minus m square minus n square of yn is equal to 0. Of yn is equal to 0. Getting? Hello? Yes, everyone. लिहिलं का सर्वांनी? Yes, sir. Okay. Hello? Yes, sir. Example लिहिलं सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Anyone can repeat the example for me? Y is equal to cos of m sin inverse of x. Then prove that. Correct आहे का माझं? 1 minus x square 1 minus x square to the suffix yn plus y of n plus 2 y n plus 2 minus हाँ 2n plus 1 wait x y n plus 1 2n plus 1 into x y n plus 1 minus x minus y n plus 1 minus m square minus m square minus n square of yn yn is equal to yn. okay. Now everyone close your notebook and pay attention. सर्वांनी नोटबुक बंद केली आता इकडे लक्ष द्या आता. हे थोडंसं वेगळं वाटतंय बरोबर आहे. yn plus 2 yn आपल्याला माहिती आहे पण yn plus 2 we are not getting. yn plus 1 हा yn आपल्याला माहिती आहे. yn means what? nth order derivative. yn means हा जो तुमचा y दिसतोय याचा जर तुम्ही nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला दॅट इज द केस ऑफ yn. ठीक आहे. मग तुम्हाला काहीतरी प्रूफ करायचं आहे. कशासाठी? या y साठी तुम्हाला काहीतरी एक्सप्रेशन प्रूफ करायचं आहे आणि ते एक्सप्रेशन काय आहे? 1 minus x square into y of n plus 2 into x of yn plus 1 आणि इथं yn. त्या एक्सप्रेशन मध्ये कसं आहे? yn plus 1 आहे. व्हॉट इंडिकेट्स yn plus 1? व्हॉट इज द इंडिकेशन ऑफ yn plus 1? यांच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह त्याचा पुढचा एक डेरिव्हेटिव्ह. गेटिंग एक्झॅक्ट. yn घेतला आणि अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा. बरोबर आहे. तेव्हा yn plus 1 येणार. yn plus 2 means what? yn1 plus 1 चा डेरिव्हेटिव्ह हा किंवा yn चा दुसरा डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे. यस सर. yn चा दुसरा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा एक तर तुम्ही त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा आणि त्याचे दोन डेरिव्हेटिव्ह घ्या. असं तरी करा. नाहीतर काय करा? आहे जो y आहे त्याचा y1 घ्या आणि y2 घ्या आणि या y2 चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या. चालेल का? करेक्ट आहे का बघा माझी प्रोसेस. पहिल्यांदाचा yn घ्या आणि नंतर काय करा? त्याचा एकदा आणि दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे yn plus 2 मिळेल तुम्हाला. बरोबर आहे. नसेल तर काय करा? तुम्ही पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या, दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्या
आलेल्या दुसऱ्या डेरिव्हेटिव्हचा कितवा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? nth ऑर्डर. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला की तुम्हाला काय मिळेल मग? y ऑफ n+2. जेव्हा तुम्ही y ऑफ n+2 घेता तेव्हा असं काहीतरी एक्सप्रेशन येतं असं ते म्हणतंय. येते लक्षात? येते का लक्षात? हॅलो, Yes, Yes, sir. sir. Yes, sir. गेटिंग? ठीक आहे, आता जाऊया पुढे बघूया. ठीक आहे, प्रोसेस सर्वांना लक्षात आली असेल आपल्याला करायचं काय इथे. ठीक आहे, मी आता काय करतो, याचे पहिले 2 डेरिव्हेटिव्ह घेतो आणि नंतर लिबनिझ थेरम अप्लाय करतो. ओके, बघा आता डेरिव्हेटिव्ह कसं येणार. लेट y इज इक्वल टू कॉस ऑफ m sin inverse of x. Okay, this is equation number 1. Okay, next y1. Yes, cos fx चा डेरिव्हेटिव्ह किती येतो असतो? minus Minus sin x. मायनस साइन fx इनटू Derivative of fx. fx. डेरिव्हेटिव्ह ऑफ fx किती येणार? m as it is. M साइन cos इनवर्स चा x. डेरिव्हेटिव्ह Cos m cos x. cos x. 1 upon root 1 minus x square. minus x square. विसरला का? साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. X square. गेटिंग? आता ही इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 2 हा रूट इथे आलाय, त्याला जर मी मल्टिप्लाय केलं थ्रू आउट इक्वेशनला तर हे कसं येईल? मायनस m साइन ऑफ साइन इनवर्स x. आलं का लक्षात सर्वांना? काय Yes. केलं? Yes, sir. या रूटने फक्त मल्टिप्लाय केलं. दिस इज इक्वेशन 1. लक्षात ठेवायचं एका लाईन मध्येच इक्वेशन पाहिजे. सफिक्स आय डोंट वॉन्ट एनी प्रेझेंट, एनी टर्म शुड बी प्रेझेंट ॲट द डिनॉमिनेटर. गेटिंग? येते का लक्षात? Yes. मला डिनॉमिनेटरला कुठलीच टर्म नको आहे, तर मी त्याच्यासाठी प्रयत्नशील असेल किंवा यूज देणार नाही. मी आली तर काय करेन, त्याला मल्टिप्लाय करेन. लक्षात आलं हे लॉजिक माझं? इथं मला डिनॉमिनेटर Yes, काहीच sir. नकोय, तो फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचा. नेक्स्ट, आता अगेन डेरिव्हेटिव्ह y2 फाइंड आउट करायचा आपल्याला. या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे इथं दोघांचा प्रोडक्ट रूल आहे. वी हॅव टू यूज प्रोडक्ट रूल. गेटिंग? प्रोडक्ट रूल कसा येणार? y1 चा डेरिव्हेटिव्ह Yes. y2 फर्स्ट टर्म ॲज इट इज, सॉरी फर्स्ट टर्म ॲज इट इज प्लस First term चा derivative. As it second. y1 ॲज इट इज. या रूटचा डेरिव्हेटिव्ह, रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 upon 2 root x. 1 Yes. upon 2 root x. 1 1 अपॉन upon 2 2 root टाइम्स. x. रूट x म्हणजे आपल्याला किती आहे? 1 मायनस x स्क्वेअर. 1 X मायनस x 1 minus x डेरिव्हेटिव्ह square. मल्टिप्लाय करावं लागेल. किती येतो डेरिव्हेटिव्ह? minus 2x. Minus 2x. Minus 2x. किती लोकांना समजला हा डेरिव्हेटिव्ह? समजला का हा डेरिव्हेटिव्ह? कोणाला समजलं नाही? प्रोडक्ट रूल अप्लाय केलं इथं. हे बघा, u v चा डेरिव्हेटिव्ह इथे घेतला y2 ऍज इट इज प्लस v ऍज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स f ऑफ x इनटू f डॅश 1 मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 मायनस x स्क्वेअर चा मायनस 2x. गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता Yes, इकडे sir. बघा, या साइडला LHS चा डेरिव्हेटिव्ह घेतला RHS मायनस m ऍज इट इज कॉन्स्टंट आहे. साइन चा डेरिव्हेटिव्ह Cos. Cos. m sin इनवर्स ऑफ x. ओके, इनटू आता m sin इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह परत m अपॉन रूट ऑफ. Root 1 minus x square. बरोबर आहे का माझं? Yes. Yes, sir. Yes, sir. हा, इथला 2 गेट कॅन्सल. नेक्स्ट, मी काय सांगितलंय, मला डिनॉमिनेटर नको इकडे. ओके, म्हणजे रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं इथं? 1 minus x square. 1 minus x square. 1 minus x square. Y2. y2 plus इथं रूट 1 मायनस x Minus. स्क्वेअर कॅन्सल झाला. ओके, Minus. मायनस. ओके ओके, minus मायनस x y1. x बरोबर. y1 इज इक्वल टू m इंटू m m square. Yes. Minus m square. cos of m sin inverse of x. What is the value of cos of m sin inverse of x? Why? Y. 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 Getting? This is Yes. my equation Yes, sir. number 3. आलं का सर्वांच्या लक्षात? आलं का व्यवस्थित? काय डाऊट आहे का? No, sir. व्यवस्थित? Sir. Yes. आता बघा, तुम्ही जे आपलं प्रूफ करायचं आणि इक्वेशन जर ऑब्झर्व केली तर लक्षात येते का? बघा, 1 मायनस x स्क्वेअर 1 मायनस x स्क्वेअर y2 आला इथं. इथं बघा x आहे y1 आहे. हे बघा y1. इथं m स्क्वेअर आहे, इथं yn आहे.
म्हणजे फक्त आता n ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला की अप्रॉक्सिमेटली आपलं टर्म सेम होत आहे. गेटिंग बरोबर आहे का माझं? या Yes, इक्वेशनचं जर मी yes, n ऑर्डर sir. डेरिव्हेटिव्ह घेतला तर अप्रॉक्सिमेटली आपलं टर्म्स सेम होता येतं. बरोबर आहे का माझं? ओके. Yes, आता मी sir. याला इकडे परत लिहितो. देअरफॉर 1 minus x square y2 minus x y1 तो मायनस वाला इकडे घेतला तर तो प्लस होईल इकडे आल्यानंतर प्लस m square M square y. YM. y. नाउ बाय लिबनिझ थेरम टोटल बघा किती टर्म्स आहेत आपल्याकडे. इथं एक टर्म आहे, इथं एक टर्म आहे आणि इथे एक टर्म. ठीक आहे. टोटल किती टर्म्स आहेत माझ्याकडे? 3. 10. आता याच्यामध्ये तुम्हाला लिबनिझ थेरम यूज करायचा याच्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा आणि याच्यासाठी एकदा. ठीक आहे. आता याच्यासाठी यूज करताना तुम्हाला u आणि v सिलेक्ट करावं लागेल. यातला u आणि v कुठला असेल? U1. v1 minus x square v1 minus x square आणि हा आणि तुमचा u असेल U. u y2. Y2. y2 बरोबर आहे का? इथं काय असेल v तुमचा x x X. आणि ऑटोमॅटिकली हा u झाला. आणि इथं u आणि v चा काय संबंध नाहीये. y चा n तेवढा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दॅट इज डायरेक्टली yn. येते लक्षात? Yes, yes sir. ओके. Yes, sir. आता बघा मी डेरिव्हेटिव्ह घेतो. फॉर्म्युला विसरला नसेल, फॉर्म्युला unv प्लस n इंटू un मायनस v1 n into n minus 1 n minus 1 plus n into n minus 1 upon 2 factorial un minus 2 un minus 2 v2. v2 इथपर्यंत जायचं आपल्याला, कारण याची पॉवर किती आहे? 2. 2 बरोबर. आता मी डायरेक्ट लिहितो बघा. yn y2 चा n ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती येणार? yn plus ऑलरेडी 2 आहेत ना, मग yn घेतला म्हणजे किती येणार तो? n plus 2 yn plus 2 minus v as it is, sorry, into v as it is plus n constant. ओके. n. इथला आला. पुढे 1 याचा एक डेरिव्हेटिव्ह कमी करा. n plus 2 चा एक डेरिव्हेटिव्ह कमी केल्यावर काय होतं? n plus 1 n plus 1 एक डेरिव्हेटिव्ह कमी केला, आलं. आता याचा एक डेरिव्हेटिव्ह घेतला 2x ए, minus minus 2x 2x 1 चा 0 x स्क्वेअर चा 2x विथ निगेटिव्ह साइन. बरोबर आहे. प्लस n इंटू कॉन्स्टंट आपला किती येतो? n इंटू n मायनस 1. बरोबर आहे का? 2 factorial अपॉन 2 फॅक्टोरियल. ह्याचा परत एक डेरिव्हेटिव्ह कमी केला n प्लस 1 चा n n n n. y आणि ह्याचा एक डेरिव्हेटिव्ह घेतला, minus 2 2 संपलं. पुढचं घ्यायची गरज नाही. आलं का लक्षात? आता मायनस ऑफ, yes आता मी दुसरा कलर यूज करतो. मायनस ऑफ इन ब्रॅकेट. आता इथं बघा याचा y1 चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह yn plus 1 yn plus 1 हा x ऍज इट इज प्लस कॉन्स्टंट माझा n. बरोबर आहे. Yes. आता yn प्लस 1 चा एक yn. डेरिव्हेटिव्ह कमी करा. yn हा आणि x चा डेरिव्हेटिव्ह घेतला, 1 संपला. हा प्लस m m स्क्वेअर y yn चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह yn. लक्षात आलं का सर्वांच्या? काय केलंय? 2 वेळा लिबनिझ थेरम यूज केला. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि लास्टचा फक्त yn लिहिला. इफ यू डू द सिम्प्लिफिकेशन यू विल गेट द आन्सर डायरेक्टली. ओके. देअरफॉर मी आता सिम्प्लिफिकेशन करतो बघा. 1 minus x square y of n plus 2. ओके. फर्स्ट टर्म y of n plus 2 ची एकच टर्म आहे इथं आणि आपल्याला प्रूफ पण हीच करायची होती, पहिली टर्म. झालं. आता बघा yn plus 1 च्या किती टर्म्स आहेत याच्यामध्ये? हे बघा 2 इथं एक आहे आणि इथं एक आहे. ठीक आहे. दोन्ही मायनस साइन कनेक्टेड आहेत. बरोबर का? हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. मी मायनस बाहेर घेतला आणि yn plus 1 पण बाहेर घेतला कारण तो सेम आहे. तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो? n minus हा x पण बाहेर घेऊ शकतो. गुड. इथं बघा x पण बाहेर घेतला, काय राहतं इथं पहिल्यामध्ये? minus 2n नाही मायनस घेतला ना बाहेर मी. 2n 2n बाहेर राहिला आणि इथं राहतो प्लस 1 1 प्लस 1. करेक्ट आहे. आलं का हे?
ओके प्लस आता लास्ट yn चं कोइफिशियंट बघा. yn मध्ये काय काय राहतं बघा. हा टू गेला इथला मायनस साइन सोबत मायनस ऑफ n स्क्वेअर n मायनस पण n बाहेर. याला यांनी मल्टिप्लाय केलं की मायनस ऑफ n स्क्वेअर मायनस n आणि इथं काय राहिलंय मायनस ऑफ n बरोबर का. याच्यामधला हा मायनसने मल्टिप्लाय केलेला इथला मायनस n Yeah. आणि इकडचा हा प्लस m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता फक्त सिम्प्लिफाय करून लिहा मायनस y ऑफ n प्लस 2 मायनस आपल्याला जसं पाहिजे होतं तसं लिहा 2n प्लस 1 x इंटू yn प्लस 1 प्लस इथं बघा याला मायनसने मल्टिप्लाय केला हा प्लस होतो प्लस n मायनस n गेला आणि हा m स्क्वेअर अगोदर घेतला मी m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर ऑफ yn इज इक्वल टू 0. हेन्स द प्रूफ. हेच आपल्याला प्रूफ करायचं. करेक्ट आहे का माझं. Yes, sir. स्टेटमेंट बघा प्रूफ करायची बरोबर आहे. आलं का सर्वांना लक्षात. बघा हेच प्रूफ करायचं होतं का. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय इथं लिबनिझ थेरम वापरायचा आहे 2 वेळा. तो लिहिला की इथून डायरेक्ट स्टेटमेंट लिहायचं जे प्रूफ करायला सांगितलंय ते. चालेल का. डायरेक्ट स्टेटमेंट कशाची स्टेटमेंट प्रूफची. ही तुम्हाला कलेक्ट करत बसायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकताय. फक्त काय ही तेवढी करेक्ट पाहिजे आपली स्टेप. दिस स्टेप शुड बी करेक्ट. गेटिंग. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. इथं तुम्ही स्टेटमेंटचं प्रूफ देऊ शकता. आता कम्प्लीट करा. प्रिकॉशन्स अगोदर प्रिकॉशन्स काय घ्यायचं हे मी सांगितलं बरं का. ओके आता कम्प्लीट करा. इथं आपल्याला डिनॉमिनेटर नको असतो तो मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. इथं पण आला मी मल्टिप्लाय केलं आणि y मध्ये इंट्रोड्यूस केलं सगळ्या टर्म्स. ठीक आहे. complete it fast everyone. सोपं आहे का. हॅलो. Yes, sir. ओके
सर पुढचं पेज हे करायचं. ओके वेट. हा दिसतं व्यवस्थित सर्वांना? कंप्लीट केलं? Yes, sir. Okay. Next Yes, sir. example. Next example. This one. एक मिनट. हे घ्या. 1.4.9. लिहून घेतलं सर्वांनी? y is equal to sin inverse of x. Show that 1 minus x square yn plus of 2. सेम सगळ्या स्टेप सगळ्या सेम आहेत, त्यामुळे खूप सोपं आहे. लिहून घेतलं सर्वांनी? Yes, sir. रिप्लाय द्यायचा म्हणजे वेळ जाणार नाही. काय इक्वेशन होतं? y is equal to Sin inverse x. सिंपल. ओके, सॉल्व करू. दिस इज इक्वेशन नंबर 1, सिंगल आहे. y1 n+2 आहे ना इक्वेशन मध्ये.
बरोबर का? म्हणजे तुम्हाला अगोदर 2 डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि त्याच्यानंतर लिबनिझ थेरम अप्लाय करायचा आहे. येते लक्षात? Yes, sir. Yes, sir. हा. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह. 1 upon root of 1 minus x square. ओके, मी काय सांगितलं, इथं डिनॉमिनेटर नकोय, तर हे कसं येणार? मल्टिप्लाय केलं. दिस इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता काय करायचं? प्रोडक्ट रूल मगाशी अप्लाय केलंय आपण. y2 बरोबर, हा ऍज इट इज, बरोबर आहे का माझं? प्लस y1 ऍज इट इज 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इनटू किती येतं इथं? -2x. आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके. 0. नेक्स्ट, आता फक्त काय आहे, या रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा थ्रू आउट इक्वेशनला. कसं मिळतं आपल्याला इक्वेशन? 1 मायनस एक्स स्क्वेअर y2 बरोबर का, मायनस y1 ऑफ x इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 3. आलं का लक्षात? इकडे काय झिरोच आहे, त्यामुळे फक्त आता काय करायचंय, याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचं बाय लिबनिझ थेरम. बाय लिबनिझ थेरम मला आता u आणि v सांगा बरं यातला. P. U. V. करेक्ट आहे, व्यवस्थित करेक्ट आहे, समजलं का सर्वांना? बघा, Yes, sir. एकदम म्हणजे लहान मुलांसारखं एक्झाम्पल आहे, वाटतं तसं पण सोपं आहे खूप. हे बघा, याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह n+2 आणि हा ऍज इट इज, बरोबर आहे. ही माझी पहिली टर्म असेल बघा, जे मला प्रूफ करायला सांगितले ते. करेक्ट आहे का? बरोबर आहे. Yes, sir. प्लस Yes, sir. n ऍज इट इज, याचा एक डेरिव्हेटिव्ह कमी करा yn+1, याचा एक डेरिव्हेटिव्ह घेतला -2x प्लस द कॉन्स्टंट n into n-1 अपॉन 2 फॅक्टोरियल, ह्याचा एक डेरिव्हेटिव्ह परत कमी केला yn, याचा एक डेरिव्हेटिव्ह घेतला -2 मायनस इनटू द ब्रॅकेट, मी पेन चेंज करतो, y1 ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, y चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह n+1 x ऍज इट इज प्लस n कॉन्स्टंट, yn चा एक डेरिव्हेटिव्ह n+1 चा एक कमी केला, yn x चा डेरिव्हेटिव्ह घेतला इज इक्वल टू 0. आणि याच्यानंतर काय येणार तुमचं? स्टेटमेंट प्रूफ. आणि त्याच्यानंतर लगेच असं डबल एरो करून म्हणायचं हेन्स द प्रूफ. गेटिंग? हॅलो, समजलं का? Yes, sir. हे मगासारखंच परत हा 2 2 कॅन्सल होतो, परत ते सेम सगळं n+1 च्या टर्म्स कलेक्ट करा, yn च्या टर्म्स कलेक्ट करा आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळतं. त्याने आन्सर दिलेला आहे, त्याच्यामुळे गपचीप आन्सर लिहायचं. ठीक आहे, कम्प्लीट करा.
कम्प्लीट झालं का सर्वांचं हे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट लेट्स गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. हा, कन्सिडर दिस वन. 4 पॉईंट, हे किती वेळा आलंय बघा एक्झाम्पल, एकच. 4.1.1 इथे दिसतंय बघा. साधारण प्रत्येक वर्ष हेच रिपीट होतंय असं म्हणू शकतो आपण. बघू सॉल्व करताय का. कन्सिडर दिस मच एक्झाम्पल ओनली. ते खालचं लिहून घेऊ नका. एवढंच फक्त एक्झाम्पल लिहून घ्या. लक्षात आलं सर्वांना? मी मार्क केलंय बघा इथे, दिसतंय का? प्रत्येकाला दिसतंय का? Yes, sir. Yes, sir. If y is equal to sin m sin inverse of x, then show that. लिहून घेतलं का सर्वांनी? Everyone have written? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सॉल्व करताय का? मी करू दे हे सॉल्व करताय का? मी करू? करता हूं सर. येतंय का? 1 बघा, मी सॉल्व करतो वाटलंस. ठीक आहे, परत एकदा. y1 ठीक आहे. साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती मगाशीच घेतला होता आपण? cos m sin इनवर्स ऑफ x इनटू m sin इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? m upon 1 minus x square. बरोबर. नेक्स्ट काय सांगितलं होतं? y1 इनटू त्याला मल्टिप्लाय करा, मग काय राहतं? m cos ऑफ m sin इनवर्स ऑफ x. बरोबर आहे माझं? दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3, डिफरन्शिएट अगेन y2 रूट ऑफ 1 minus x square. इथं काय येतं? 1 upon, हे लक्षात आलंच बघा, प्रत्येक वेळेस हेच रिपीट होतंय माझं. बरोबर आहे का? y1 minus 2x is equal to, हा m as it is, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ m sin इनवर्स ऑफ x into 1 upon रूट ऑफ 1 minus x square. ठीक आहे. हा 2 गेला आणि या रूट ऑफ 1 minus x square ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय काय राहतं आपल्याकडे? 1 minus x square y2 minus 2 times, सॉरी, ओनली y1 of x is equal to, इथं काय येतं? m, ऑलरेडी एक m होता इथं, m आणि m इथं एक m ऍडिशनल आला, मायनस m स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस वन? y. बरोबर ना? याची व्हॅल्यू किती येते? y. इक्वेशन 1, m sin इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू आलं का? Yes, sir. which is equal to काय आलं हे? 1 minus x square y2 minus x y1 मायनस इकडे आल्यानंतर हा होणार प्लस m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ऑफ y इज इक्वल टू 0. आलं? बाय लिबनिझ थेरम. यूज करता येते का सर्वांना व्यवस्थित? दिस इज माय v, this is u, this is v, this is u. Getting? Okay. y2 चा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह yn plus 2 1 minus x square plus n into yn plus 2 चा एक डेरिव्हेटिव्ह कमी yn plus 1 minus 2x, परत n into n minus 1 upon 2 factorial, एक डेरिव्हेटिव्ह कमी yn minus 2x चा डेरिव्हेटिव्ह minus 2. Stop process because that is the constant number. Minus in bracket, yes, y1 and n plus 1 x, okay, plus n into एक डेरिव्हेटिव्ह कमी x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus m square yn is equal to 0. नेक्स्ट काय येणार आता इथं? Statement. Statement, proof statement, and hence the proof.
आलं का लक्षात? सोपं आहे का हे? 5 मार्काचं एक्झाम्पल आहे. इझी आहे, मॅट्रिक्स पेक्षा तर खूप सोपं आहे. ओके, कम्प्लीट करा हे. कम्प्लीट केलं हे? Yes, sir. Yes, sir. पुढची स्लाइड. ठीक आहे. Next problem. हे पण कम्प्लीट केलं का? Yes, sir. Yes, sir. लेट्स गो फॉर द नेक्स्ट. एवढे प्रॉब्लेम सॉल्व करा, आपण थांबूया इथे. कन्सिडर दिस वन 1.4.1. दिसतंय का सर्वांना? कॉस एम साइन इनवर्स ऑफ एक्स हे सॉल्व केलंय का आपण? नको नको, एक वेट. We have solved this one. First example, I Yes. thought this is Yes, our sir. first example. Yes, sir. This is our first example. Forget it. Wait. Consider this example. Last 18 ला आलेलं बघा. काय आहे ते? y is equal to e raised to a into cos inverse of x असं आहे ते. दिसतंय सर्वांना व्यवस्थित? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes. Complete कर. Show that this is the value. लिहून घेतलं सर्वांनी? Yes. फंक्शन काय आहे तुम्हाला सांगा. y is equal to e raised to a cos inverse of x. Cos inverse of x. जे प्रूफ करायचं त्याला ऑब्झर्व केले की लक्षात येतं बघा, इथं yn + 2 आहे. म्हणजे तुम्हाला 2 डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचे. गेटिंग? ओके, आता याचे डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा. y1
e रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येत असतो e raised to f of x to f of x. इंटू एफ डॅश Into f dash ए ऍज इट इज कॉस इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो कॉस इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह -1. Minus 1 upon root of 1 1 minus upon x square. 1 minus x square. काय स्टेप सांगितलेत मी हा इकडे नकोय मला मल्टिप्लाय केलं रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर y1 इज इक्वल टू मायनस ए ई रेस टू ए cos inverse of x. Okay, this is equation number 2. One. This is 1. Okay, therefore आता root of 1 minus x square याचा डेरिव्हेटिव्ह पार्ट झाला का नाही तो y2 रूट ऑफ 1 minus x square मायनस बरं ठीक आहे प्लस ठेवतो y1 किती येतं हे 1/2 टाइम्स रूट ऑफ 1 minus x square into minus 2x मायनस ए आता ई रेस टू डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी घेतला होता एकदा परत एकदा घ्या इनटू इट इज मायनस ए अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर करेक्ट आहे आता हे -2 इथे गेला हा मायनस मायनस प्लस झाला आणि हा रूट इकडे मल्टिप्लाय केलं किती येतं 1 मायनस एक्स स्क्वेअर y2 मायनस यस y1 ऑफ x इज इक्वल टू किती इकडे येतं ए स्क्वेअर आणि ई रेस टू ए कॉस इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे y y आली का व्हॅल्यू इक्वेशन 3 करू शकता का आता पुढे सॉल्व करता येईल का Yes, sir. हा y2 x y1 आणि याला इकडे घेतलं की हा होणार मायनस ए स्क्वेअर y बाय लिबनिझ थेरम बाय लिबनिझ थेरम कसं येतं हे सॉल्व करता का एवढं सॉल्व करता येईल का Yes, sir. y n plus 2 1 minus x square plus n into एक डेरिव्हेटिव्ह कमी केला एक डेरिव्हेटिव्ह घेतला नेक्स्ट कॉन्स्टंट एक डेरिव्हेटिव्ह परत कमी केला एक डेरिव्हेटिव्ह घेतला प्रोसेस स्टॉप कारण कॉन्स्टंट आलाय मायनस ऑफ ब्रॅकेट मध्ये x y चा डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस n कॉन्स्टंट एक डेरिव्हेटिव्ह कमी x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस a स्क्वेअर ऑफ yn इज इक्वल टू 0 नेक्स्ट येणार इथं स्टेटमेंट तुम्ही लिहू नका हे स्टेटमेंट प्रूफ काय लिहायचं इथं statement was गिवन एक्झाम्पल काय लिहायचं इथं गिवन एक्झाम्पल शो दॅट स्टेटमेंट बरोबर ना yes sir नाहीतर लिहिचाल तसं शो दॅट ठीक आहे शो दॅट स्टेटमेंट आणि हेअर्स द प्रूफ ओके कम्प्लीट करा हे. ओके मला अटेंडन्स घेतो तोपर्यंत मी ट्वेंटी वन 25 21 25 30 30 Present, sir. ओके 30 प्रेझेंट आहे का ठीक आहे 32 कसबे Present, sir. Present, sir. ओके ठीक आहे 21 25 42
Yes, he is present. She is present. "48, 48, 50, 53, 59, 60, 63. Okay, 63 is present. 67, 72. I will call the absent numbers: 21, 25, 48, 50, 53, 59, 60, 67, 72. अजून कोण आहे का याच्या व्यतिरिक्त? हॅलो, 69 प्रेझेंट आहे. ओके, थँक्यू. हा, इकडचं कुठेपर्यंत आलं सर्वांचं? कम्प्लीट केलं का सर्वांनी? सर प्रिव्हियस स्लाइड दावा. Yes, sir. येस, हे बघ फर्स्ट स्लाइड. येतं का लक्षात? हॅलो, कम्प्लीट झालं सर्वांचं? Yes, sir. ओके. आणि बुक बँक मध्ये आपल्याकडे Yes, अजून sir. याचे एक्झाम्पल आहेत. तुम्ही पाहिजे थोडे एक्झाम्पल घेऊ शकता आणि सॉल्व्ह करा ते. ठीक आहे. दुपारी अजून एक सेशन आहे, तिथं मीन व्हॅल्यू थेरम घेतला जाईल परत. थँक्यू. वी विल स्टॉप हियर. आणि कोण ऍड्रेस वगैरे अपडेट करायचं राहिलंय का गुगल फॉर्म मध्ये? सर्वांनी ऍड्रेस अपडेट केलेत का? ते अपडेट करून घ्या आणि ज्यांनी एक्झाम फॉर्म फी राहिले ते भरून घ्या लवकरात लवकर.